नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी कमी पाण्यात ज्वारीचं पीठ आणि शिजवलेल्या मुगाची डाळ वापरून अतिशय खमंग पौष्टिक कोथिंबीरचं थालीपीठ बनवणार आहोत. हे थालीपीठ चवीला अप्रतिम लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करतोय आपण. मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. मोठी वाटी भरून घेतली, चाळून वगैरे घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली. 3 शिट्ट्या फक्त करून घेतलेल्या आहेत. मऊसूद असं शिजवून घेतले. आपल्याला पाण्याचा वापर लागेल तसंच करायचा आहे. तर आता साहित्य पण सांगते तुम्हाला मी काय घेतले ते. तर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे प्रथम. त्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना पाण्याचा किंवा मिठाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हे वाटून घेते आता मी जाडसर असं. बघा जाडसर असं वाटून घेतलं आहे. आता साहित्य सांगते. चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीकसर असं कापून घेतला आहे आणि कोथिंबीरचं थालीपीठ करतो म्हणल्यावर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा हळदी पावडर घेतलेली आहे. प्रथम आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेतो आहे. त्याच्यामध्ये आपण जो मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे ते टाकलेला आहे. कांदा टाकतो आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर. खूप पौष्टिक पदार्थ आहे हा. लहान मुलांसाठी म्हणा, मोठ्यांसाठी म्हणा किंवा वयस्कर माणसांसाठी नक्की ट्राय करा. हळदी पावडर टाकलेली आहे, तीळ टाकले, जिरे टाकतो आपण 1 चमचा. साहित्य पण कमी आहे. मीठ टाकतो आपण चवीप्रमाणे. आता व्यवस्थित मिक्स करून घेते मी. आता आपण जी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे ते थोडं थोडं टाकून आपण व्यवस्थित असं घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. लागल तसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मळून घेते. सगळी डाळ टाकलेली आहे शिजवलेली. आता लागल तसंच पाणी घेते. लागल तसंच पाणी घेऊन घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. मी मळून घेते. हे बघा असं मळून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवतो आपण त्याच्यावर 10 ते 15 मिनिटासाठी. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. मस्त असं पीठ भिजले. आता एक सुती कापड घेतलेलं आहे, ओलं करून घेतले. त्याच्यावर थोडंसं पाण्याचा हबका मारतो आपण आणि आपल्याला जेवढं थालीपीठ बनवायचं आहे ना तेवढा गोळा आपण तोडून घेतोय. व्यवस्थित हातावर मळून घेतोय. आता थालीपीठ तयार करू. पाण्याचा हात लावून लावून व्यवस्थित आपलं थालीपीठ थापून घेतोय. तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. तर मी छोटे छोटेच बनवते, मुलांच्या डब्यासाठी बनवते मी. खूप पौष्टिक आहेत. आता आपण तव्यावर टाकतोय हे. तवा पण छानसा गरम झाला. आता तेल ब्रशच्या साहाय्याने सगळीकडे लावून घेतोय आणि तव्यावर टाकून घेतोय थालीपीठ. आपल्या कपडा अजिबात काढायचा. ब्रशच्या साहाय्याने सगळीकडे आपण तेल लावून घेतोय. त्याला तेल लावून झाले की झाकण ठेवतो आपण. 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवतोय. 2 मिनिटांनंतर झाकण काढलेले आहे. एक साईड छानशी भाजलेली आहे. आता आपण पलटी मारून घेतोय. परत एकदा तेल लावून झाकण ठेवायचं आहे आपल्याला. सगळीकडनं तेल सोडतोय आणि दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचे. असे मी सगळे तयार करून घेते. तर तयार आहेत आपले खमंग आणि पौष्टिक थालीपीठ तयार झालेले आहेत. हे रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.